राखी पौर्णिमेनिमित्त वाशिमच्या बाजारपेठा सजल्यात। डिजिटल राख्यांना नागरिकांनी पसंती दर्शवली आहे। कोलकाता हत्या प्रकरणी अकोल्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी अमोल मिटकरींची भेट घेतली। भेटीनंतर विद्यार्थिनींनी आमदार अमोल मिटकरींना राखी बांधली। रायगडच्या महाडमध्ये आमदार भरत गोगावलेंचं अनोखं रक्षाबंधन। हजारो आदिवासी मुस्लिम महिलांनी गोगावलेंना राख्या बांधल्या। गोगावलेंच्या निवासस्थानी महिलांची प्रचंड गर्दी। अमरावतीमध्ये भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात साडी भेट घेण्यासाठी महिलांचा गोंधळ। महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं कार्यक्रमात गोंधळाची स्थिती। मराठ्यांना उभा देश चालवायचे, आरक्षण कुठून काढलं? मराठा आरक्षणावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे यांचं वक्तव्य। मनोज जरांगेंचा संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर आक्षेप। फडणवीसांनी हे नवं अस्त्र बाहेर काढलंय, जरांगेंची टीका। मराठा आरक्षणाला विरोध करणारे संभाजी भिडे हे राज्यातील आधुनिक सरडाव। त्यांनी आधी आरक्षणाला पाठिंबा दिला, नंतर मराठ्यांनी आरक्षण का मागावं असं विधान केलं। रिपाईचे खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची टीका। आमचा लढा विस्थापित आणि गरजवंत मराठ्यांचा लढा। भिडेंना मराठा आरक्षणाविषयी बोलण्याचा अधिकार नाही, मराठा समन्वयकांनी संभाजी भिडेंना सुनावलं। छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केलं पाहिजे। मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका। भुजबळांनी जरांगेंच्या सभेतील लोकांच्या आकड्यावरून खिल्ली उडवली होती। मनोज जरांगे निवडणूक लढवण्याची भाषा करतात, मात्र निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा विचारही करावा लागतो। जरांगे शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसून इतरांना शिव्या देतात, मग मत कुणाकडे मागणार? लक्ष्मण हाकेंचा सवाल। जो सर्वात जास्त ओबीसी उमेदवार देणार त्यांना निवडून आणणार, नाहीतर सगळ्या जागा लढवणार। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। सगळे सोयरे अध्यादेश निघत असेल तर शांत बसणार नाही। महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही, महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे, हे प्रत्येक विधानसभेत दाखवून देणार। लक्ष्मण हाकेंचा इशारा। नांदेडच्या भोकरमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात रॅली। वासुदेव, गोंधळी, मनकवडे, बहुरूपी या रॅलीमध्ये सहभागी। भाजपकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित, मात्र पाऊस सुरू झाल्यानं महिलांनी डोक्यावर खुर्ची घेऊन भाषण ऐकलं। 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान बीडच्या परळीमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी आढावा घेतला। पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी ठाण्यातील भाविकांकडून 4000 रुपये घेतल्याचा प्रकार उघड। मंदिर समिती काय कारवाई करणार याकडे लक्ष। सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट गेल्या 8 महिन्यांपासून बंद। नूतनीकरण काँक्रिटीकरणाच्या कामासाठी बंद असलेला हा घाट गणेशोत्सवापूर्वी खुला होण्याची शक्यता धुसर। जळगाव जिल्हा सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ। लेखापरीक्षण अहवालाच्या माहितीचं समाधान न झाल्यामुळे गोंधळ। नाशिकमध्ये 2 गटात झालेल्या वादाप्रकरणी आतापर्यंत 300 जणांवर गुन्हे दाखल, तर 20हून अधिक जणांना अटक। 100 पेक्षा अधिक जणांची ओळख पटली। ऑनलाईन रमी जुगाराच्या नादात कर्जबाजारी झालेल्या तरुणाकडून वयोवृद्ध महिलेची हत्या। आरोपीकडून लाखोंचे दागिने लंपास। भिवंडीतील भुईशेत गावातली घटना। आरोपीला 36 तासात अटक। रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीला गावाकडे घेऊन जात असताना भीषण अपघात। अपघातामध्ये दोन्ही बहीण भावाचा मृत्यू। पंढरपूर मंगळवेढा मार्गावरची घटना। पोषण आहारात अळ्या आणि जाळ्या आढळल्यानं खळबळ। लातूरच्या घनसर गावातली घटना। लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त। रायगडमधील मांडवा ते मुंबई जलवाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरू होणार। पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 26 मे पासून वाहतूक बंद होती। पर्यटनासाठी आलेल्या 3 जणांचा रायगडच्या सावित्री नदीत बुडून मृत्यू। तिघेही महाबळेश्वरचे रहिवासी असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील
शिसारखेडामध्ये वीज पडून मायलेकींचा मृत्यू, शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना वीज पडून मृत्यू. मुलाच्या व्यसनाला कंटाळून जन्मदात्या वडिलांकडून मुलाची हत्या, गोंदियाच्या देवरी तालुक्यातील घटना. देवरी पोलिसांकडून आरोपी वडिलांचा शोध सुरू, वडिलांना अटक, अधिक तपास सुरू. पोलीस ठाण्यातच जप्त केलेल्या 12.5 लाखांच्या मुद्देमालावर पोलीस शिपायाचा डल्लाव. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यातला धक्कादायक प्रकार, आरोपीवर गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.